मॅच चालू करून घ्यायचे लवकर. स्ट्राइक वरती सुशांत आणि बॉलिंग मार्क वरती रवी किरण. पहिला चेंडू शॉर्ट पिच केला गेला, खरपूस समाचार घेतला गेलाय, परंतु तेथे फिल्डर तयार आहे. पहिल्या चेंडू वरती बॅक टू पॅव्हिलियन पाठवलं गेलं. सुशांतला जावं लागेल बाहेर. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडू खेळला गेला, परंतु तेथे फिल्डर होता तयार आणि कॅच चांगला घेतलाय. एकदा काय गोलंदाजी करतोय रवी किरण. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. नो बॉल. बॅट्समनचं नाव सांगायचं नवीन आलेल्या बॅट्समनचं नाव सर. पहिला गडी गारद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय संतोष. काय म्हणतोस बॅटिंग साठी? आकाश बाळी. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा इथे खेळून काढलाय हलक्या हाताने. बॅट वर नीटचा आला नाही चेंडू, टायमिंग झालं नाही पूर्ण. त्यावरती एक धाव कंप्लीट झाली आहे आता मात्र. आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या फक्त 2 धावा. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण मागे फिल्डर कडून धाव वाचवली गेली. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. उंच भिरकावलाय, सरळ भिरकावून दिलाय बाहेर. सीमा रेषा पार. षटकार, नोबेल षटकार. समाधान परीटच्या बॅट मधून षटकार आलाय. अतिरिक्त धाव संख्येत भर. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. चांगला फटका पुन्हा एकदा सरळ विरकावून दिलाय 6 धावेसाठी. जरा बॉल बॉल बघायचा जरा मागे. संख्या झाली ती 15 धावा.
काय बॅटिंग करतोय समाधान परीड आपल्या संघासाठी लाजवाब बॅटिंग चालू आहे. आणि गोलंदाजी मार्ग वरती स्वतः इचलकरंजी प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजू आंबीसर. चांगला फटका वन बाउंड सरळ सीमारेषा पार नोबल बाउंड्री. सुरू आहे. संतोषच्या बॅटला बॉल कनेक्ट झालाय चांगला आणि आता 2 बॉल झालेत. दोन्ही बॉल वरती बॅक टू बॅक बाउंड्रीज खेचल्या गेल्या. खरपूस समाचार घेतला गेलाय राजू अंबीचा. पाहूया आता पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा संतोष काय म्हणतोस. हलक्या हाताने खेळल्या. आता मात्र चांगला चेंडू चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला गेलाय आणि चांगला सन्मान देणे एक चांगल्या क्रिकेटचं लक्षण ते दाखवून दिलंय संतोषने. आता मात्र एक चांगला चेंडू गुडलेन चेंडू थोडासा वर काढला गेला. त्यावरती फसवलं गेलं बॅट्समनला. 2 चेंडू सलग निर्धाव टाकले गेले. चांगला कमबॅक म्हणावं लागेल राजू अंबी यांच्याकडून. पुन्हा एकदा चांगला फटका 30 यार्ड मध्ये फिल्डिंग. रनआउटचा देखील चान्स होता. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल तिथे. 1 रन कंप्लीट झाली आहे. आणि लॉंग ऑन वरती जो फिल्डर आहे त्या फिल्डरचं नाव मंगेश. काय फिल्डिंग करते. हलकीशी अपील झाली आहे तिथे. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 24. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. खेळाडू आहे जावेद मुल्ला सुद्धा मॅन फ्रॉम कारंडे म्हणा शहापूर.
चांगला चेंडू बनावा लागेल तिथे जावेद कडून. एक धाव कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण दुसरी धाव समाधानने करू दिली नाही आहे. समाधानने परत पाठवलं गेलं संतोषला. आणि आता स्ट्राईक वरती समाधान पुन्हा एकदा. चांगला शॉट ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला. त्याखाली फिल्डर आहे आणि देते समाधान. परीट जावं लागेल बाहेर. बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. खरी पाठवलं गेलं. चांगली बॉलिंग करावी लागेल तिथे. चांगला फटका कव्हर्स मध्ये खेळला गेलाय आणि त्यावरती डबल रन पूर्ण केली गेली. आणि नवीन बॅट्समन विकेटवरती आहे सागर, डॉक्टर सागर. आणि सागरने उंच उडवला चेंडू. त्याखाली फिल्डर आलाय आणि तिथे कॅच मिस झालाय सागरचा. आणि दोन्ही बॅटर जे आहेत मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही भाऊ भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत. मार्कॉस स्टीव वॉ, अँडी फ्लॉवर, कॅन फ्लॉवर आणि त्यानंतर संतोष आणि सागर मैदानाच्या आतमध्ये. चिमण्याशी मैदान. गुडलिन चेंडू थोडासा घेता आला नाही. तिथे बसला गेला. फटका बसलाय आणि धाव काय होत नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. आणि धाव संख्या झाली आहे ती 28. 2 गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. तिसरी ओव्हर चालू आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संतोष. उंच उडवला गेलाय, विरकावून दिलाय सरळ सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या झाली ती 34 धावा. आणि आता गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषकचे अध्यक्ष राजू अंबी गोलंदाजी मार्गवरती.
चांगला फटका खेळायचे आता थोडस मिस झालाय तिथे. सागरच्या बॅटला बॉल कनेक्ट झाला नाही आता मात्र. नीटच टायमिंग करता आलं नाही सागरला, त्यामुळे तिथे बीट झालाय सागर. टॉप चेंडूची सांगता होतीये. धावा झाले ते 34. आता मात्र स्लोवर केला. काय फसवलंय बॅटरला, लाजवाब. काय गोलंदाजी, सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी करतायत राजू आंबी. एक स्टार खेळाडू आहेत राजू आंबी. एक अनुभव चांगला आहे, मला वाटतं 20-25 वर्षाचा अनुभव एकाच मैदानावरती याच विकेटवरती. पुन्हा एकदा आता मात्र ऑफ कटर केला, त्याने खरपूस समाचार घेतला गेलाय. उलटा पळत सरळ 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. कव्हर्स मध्ये खेळला गेला चेंडू, 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या ती 36. 2 गड्याच्या मोबदल्यात 36 धावा पूर्ण झाल्यात संघाच्या. साईडला खेळण्याचा प्रयत्न तिथे फसवला केला. लेग कटर चेंडू मिडल स्टिक वरून वळवण्यात आलाय ऑफ स्टिक कडे. तिथे फसला गेला थोडासा. काय कटर गोलंदाजी आहे. चांगला फिरवला गेला चेंडू. फिरकी गोलंदाज राजू आंबी. आता मात्र पुढे एकदा ऑफ कटर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रन आउट. वाचली गेली तिथे सागरची. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संतोष ऑन स्ट्राईक असेल. उंच उडवलाय सरळ आणि त्याखाली मंगेशने काय झेल अडवलाय. षटकार सुद्धा अडवलाय. झेल सुटला परंतु झेल नव्हताच खरा. षटकार अडवला गेला त्याच्याकडून. मंगेश ढवळे, सॉरी डीपी, मंगेश ढवळे. मंगेश ढवळे याने षटकार अडवला गेला तिथे. आताच्या धावा सर किती? 2 धावा. ओके. चांगली फिल्डिंग तिथे मंगेश ढवळेकडून. चांगला फिल्डर आहे तो, कोल्हापूर जिल्ह्यातला एक स्टार खेळाडू मंगेश ढवळे. कुस्ती प्रीमियर लीग मध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये मयूर माळी संकट काळी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय.
नॉन स्ट्राईक वरती आहे. चांगला चेंडू बनवायला लागेल तिथे. पुन्हा एकदा काय गोलंदाजी तुषार आसोळे. स्टार खेळाडू आहे, लेदर बॉल खेळाडू तुषार. चांगली गोलंदाजी केली आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा तुषारचा चांगला फटका. त्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मंगेश कडून होते. काय फिल्डिंग केली आहे मंगेशने, लाजवाब. मागच्या सीझनला सुद्धा चांगली फिल्डिंग केली होती, आता पण करतोय आणि चांगलं करतोय. आता स्ट्राईक वरती मयूर माळी संकटकाळी. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. पाहू लागेल, एक स्टार खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा जिल्ह्यातला खेळाडू. चांगला फटका भिरकावून दिलाय. सरळ षटकार, नोबेल हॉस्पिटल षटकार. गड्याच्या मोबदल्यात थांबा 46. 4 चेंडू झाले टाकून या ओव्हरचे. अजून 3 चेंडू झालेत, अजून 3 चेंडू बाकी आहेत. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. याच्या आधीच्या बॉलला काय शॉट खेळला, त्यानंतर सन्मानजनक खेळून काढला चेंडू. याला म्हणायचे क्रिकेट. स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र स्ट्राईक असेल सागरकडे. सागर ऑन स्ट्राईक. डॉक्टर सागर. चांगला फटका पुन्हा एकदा विरकावून दिलाय. त्याखाली फिल्डर आहे आणि तेथे कॅच पकडला जाईल आणि डॉक्टर सुद्धा आउट होतील. बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. स्ट्राईक. चांगला फिरवला होता पॅट, फिरवली होती चेंडू, परंतु पॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये गणेशचा. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 47 धावा. धावा झाल्या त्या 47. सहप्रायोजक धनराजजी पारीख यांचंही येथे स्वागत झालंय. त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हावे अशी विनंती करतो.
चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने घेऊन काढलाय, उंच उडवला गेला, त्यावरती चार धावा लिहिल्या गेल्या. मयूर माळीच्या बॅट मधून आलाय चौकार, नोबेल हॉस्पिटल चौकार. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आणि दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. मागची ओव्हरच्या वेळेस चांगली केली होती, या ओव्हरमध्ये खरपूस समाचार घेतला गेलाय. पुन्हा एकदा मयूर माळी ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा उंच 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 गेला चेंडू, सरळ सीमा पार, 6 धावा. चांगला चेंडू, खोदून काढला चेंडू, त्यावरती एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या झाली ती 59 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 59. 3 चेंडू झालेत टाकून, अजून 3 चेंडू येणे बाकी या ओव्हरचे. शाविद मुल्लाचा खरपूस समाचार घेतला गेलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यावरती षटकार आणि आता एक सिंगल, एक वाईड देखील आहे त्यात. एकदा लेग साईडच्या दिशेने खेळून काढला, मिड विकेट वरती फिल्डर आहे त्यात गुदगुल्या करत बॉल, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती संकटकाळी मयूर माळी ऑन स्ट्राईक असेल. फुल टॉस, त्यावरती चुकीला माफी नाही आणि आत्ताच्या 2 धावा. फुलटॉस केला चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतला गेला. लॉंग ऑफ वरती 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील, शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. चांगला कमबॅक, ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 65 धावा, 62 रन्स. 4 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 65 धावा. धावसंख्या झाली ती 65 धावा, 62 रन्स. 62, 65 धावसंख्या. धावसंख्या झाली ती 65 धावा. पुन्हा एकदा विरकावून दिलाय, सरळ सीमा रेषा पार.
चांगला चेंडू हा देखील स्टंप वरून गेला चेंडू. एक चांगला चेंडू बनावा लागेल तुषारचा. चांगली गोलंदाजी, चांगला मारा केला आतापर्यंत. एक चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक झाला तिथे तुषारचा. तुषार असोळे गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईक वरती आहे. गणेश मलकेला बीट केले त्यानं आता. गणेश मलके वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 67 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण होईल आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या झाली ती 68 धावा. 68 रन. 4 विकेट्स, 68 रन. आता स्ट्राईक वरती मयूर. काय चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. त्यावरती 2 धावा कंप्लीट. डिक्लेअरच्या रूपात 2 धावा. पुन्हा एकदा तयार मयूर ऑन स्ट्राईक. तुषार आसोळे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. चांगला फटका कवच मध्ये घेऊन काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण जावेद कडून. सुंदर क्षेत्ररक्षण होते. ठाव काय मिळत नाहीये. टॉट चेंडू. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 70 धावा. 70 रन्स कंप्लीट. 70 धावा कंप्लीट झाल्या. दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. पंच बुवा यांच्याकडून वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 71. 71 धावा झाल्या आहेत आता. चांगला चेंडू. आता मात्र ऑप्शनच्या बाहेर केला चेंडू. ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 71 धावा. 6 चेंडू आहेत अजून आपल्याकडे. 6 चेंडूंमध्ये किती धावा करण्यात यशस्वी होते टीम पाहावं लागेल. 71 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 71 रन कंप्लीट टू 7 ओव्हर्स, 4 विकेट्स. आणि गोलंदाजी मार्क वरती जिम्नॅशियमचा स्टार खेळाडू मंगेश ढवळे आता बॉलिंग मार्क वरती आहे. मंगेश ढवळे आलाय शेवटची ओव्हर घेऊन. 6 चेंडू. किती धावा करण्यात यशस्वी होती टीम पाहावं लागेल. आणि आता स्ट्राईक वरती गणेश बलके ऑन स्ट्राईक असेल. हा देखील एक जिल्ह्यातला स्टार खेळाडू आहे. गणेश बलकेने बॅट फिरवली आहे. चेंडू उंच गेलाय परंतु
एक धाव डिक्लेअर च्या रूपात मिळाली आहे गणेश मलकेला. पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू, डायरेक्ट हिट आणि येथे मयूर माळी बाद झालाय. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. मयूर माळी बाद. आपण डान्स करायला पाहिजे म्हणा. आणि बॅटिंग मार्क वरती आता बॅटिंग साठी आलाय तो राज. आणि येथे बाद झालाय राज. राजला पहिल्या चेंडूवरती आणि आता बॅटिंग साठी आरिफ अन्सारी मॅन फ्रॉम इंदिरानगर. चांगला फटका पाण्याच्या दिशेने खेळून काढलाय आणि 6 धावा. जरच्या पॅट मधून पहिल्याच बॉल वरती नोबल हॉस्पिटल षटकार आलाय. शॉर्टपिच चेंडू त्यावरती एक उसळता चेंडू काही काळाने आरिफला इथे बीट झालाय आरिफ. आणि एक डिक्लेअर, एकच धाव मिळाली आहे तिथे. शेवटचा चेंडू मंगेश ढवळेचा शेवटचा चेंडू आणि या इनिंगचा सुद्धा शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 79 धावा. 79 धावा झाले. शेवटचा चेंडू आहे. किती धावा करण्यात यशस्वी होतोय आरिफ आता पाहावं लागेल. शेवटचा चेंडू, चांगला फटका उंच उडवलाय, फेकून दिलाय सरळ 6 धावांसाठी. आणि नोबेल हॉस्पिटल षटकार शेवटच्या बॉलवरती आलाय. धावसंख्या झाली ती 85 धावा. धावा झाल्या त्या 85. 86 धावांचं आव्हान आहे पुढे. आपल्याला करायचे आहेत 48 चेंडू आणि 86 धावा.
हत्ती चौक बच्चन बॉईज यांचा कॅप्टन कृपया टॉससाठी यायचं आहे मंचावर. हत्ती चौक बच्चन बॉईज, हत्ती चौक बच्चन बॉईज कृपया टॉससाठी यायचं लगेच. क्रिकेट, क्रिकेट एक असं आहे, स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. फक्त स्वतःला सिद्ध करायचं आहे आपल्याला, स्पर्धा करायची नाही आहे कोणाशी. स्वतः 100% द्या. प्रत्येक प्लेयरने 100% दिले तर आपल्या टीमला फायदाच होईल, हे सर्व प्लेयरांना सांगण्यात येते. दोन्ही टीमनी लाईनअप करून आज जायचं आहे आणि लाईनअप करून बाहेर यायचं आहे. हे दोन्ही टीमसाठी आहे. आणि आताचा टॉस होतोय धनराज पारिक यांच्या हस्ते टॉस होईल. वॉल्सन स्पोर्ट्स आणि हत्ती चौक बच्चन बॉईज यांच्यात होणारा टॉस धनराज पारिक यांच्या हस्ते टॉस होतोय. आताचा टॉस होतोय धनराज पारिक साहेब यांच्या हस्ते टॉस आणि विनोद स्वामी. परी, परी बॅट्समन लावून द्या. रामचंद्र इन्फ्रा बॅट्समन लावून द्या.
मैदानाच्या आतमध्ये धुरंधर जोडी, एक दिमागदार जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मंगेश ठवळे आणि तुषार आसोळे. नॉन स्ट्राईक वरती आहे तुषार, स्ट्राईक वरती आहे मंगेश आणि बॉलिंग मार्क वरती एक भेद गोलंदाज. संतोष काय म्हणतोस बॉलिंग साठी? स्टार्ट मॅच. पहिला चेंडू खेळण्यासाठी संतोषचा. मंगेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू अपील झाली आहे. थोडीशी कुजबूज होईल अंपायरांच्या मध्ये. पाहावं लागेल काय निर्णय आहे. पहिला चेंडू, काय चेंडू टाकलाय लाजवाब. थोडा बाउन्सर केला, बॅग घातलं थोडं, इथे भीती वाटली मंगेशला, परंतु पॅचची कडा घेतलीये आणि मंगेश मला वाटते बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती गडी गारत साडेसाती सगळं सुरू झालंय पहिल्या चेंडूवरती या संघाला. संतोषचा काय गोलंदाजी करतोय संतोष. पहिल्या चेंडूवरती मंगेशला बाद केलं. दुसरा चेंडू ऑप्शनच्या बाहेर थोडासा खाली राहिला. काही काळाने आकाश बीट झालाय. आकाश बाळी ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला चेंडू पॉइंट वरती आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगला शॉट बनावा लागेल. वन बाउन्स बाउंड्री गेली आहे तिथे आता मात्र. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, त्यावरती सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. हत्ती चौक बच्चन बॉईज कृपया निर्णय सांगायचा आपला. हत्ती चौक बच्चन बॉईज निर्णय.
उंच उडवला गेला, त्या खाली फिल्डर तयार आहे. पावला गेल, कॅच झालाय, झेल पकडला गेला, बाद झाले. बॅक टू पॅव्हिलियन. बॅटिंगच्या मैदानात आता मात्र जिम्नॅशियमचा वाघ मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजू अंबी. हत्ती चौक बच्चन बॉईज फिल्डिंग आहे ना आपली. फिल्डिंग ओके. बॅटिंग साठी तयार राहायचंय. वॉल्सन्स. टीमचं नाव इंग्लिश आहे, पोरं पण सगळी इंग्लिश आहेत मला. नवीन बॅट्समनचं नाव सर. राजू आंबे. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांकडून पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजी मार्गवरती शीतल ठाणेकर उर्फ बाळू. चेंडू परंतु तिथे बॅटची कडा आणि सरळ कॅच आउट. समाधान परीटने पुन्हा एकदा कॅच घेतलाय. राजू अंबी बाद झाला तिथे आणि आता राजू अंबीची जागा सौरभ शिंदे बॅटिंग मार्ग वरती. चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू.
स्ट्राईक वरती सौरभ गायकवाड, नॉन स्ट्राईक वरती राजू आंबी आणि गोलंदाजी मार्क वरती शीतल. एक निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगला फटका, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण होते 30 यार्डच्या आतमध्ये. एक रन पूर्ण केली जाईल. आता मात्र स्ट्राईक वरती राजू आंबी, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार. आता मात्र फिल्डर आहे तिथे तयार आणि आता मात्र राजू आंबी बाद. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6 धावा आणि 4 गडी बाद झालेत. आणि मैदानाच्या आतमध्ये इचलकरंजीचा परी डॉन मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅट्समन परी, नॉन स्ट्रायकर इचलकरंजीचा परी डॉन. आणि स्कोर पाहता मला वाटले मी फुटबॉलची मॅच पाहतो की काय. 6 वर 4 बाद, 6 धावा झालेत, 4 गडी बाद झालेत आणि ओव्हर झालेत त्या 2. तिसऱ्या ओव्हरची प्रतीक्षा आहे आणि तिसरी ओव्हर घेऊन आलाय तो संतोष. 36 चेंडू, धावा करायच्या आहेत त्या 80 धावा. ची कडा घेऊन चेंडू सरळ कीपरच्या हातात. कीपर समाधान परीत. काय 2 कॅच घेतले समाधानने, लाजवाब कॅच म्हणावे लागतील तिथे. बॅटिंग चांगली केली आहे समाधाननी, विकेट किपिंग सुद्धा चांगली करतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी संतोष कडून आपल्या टीम साठी. चांगला फटका, मैदानाला गुदगुल्या करत सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि आताचा नो बॉल देखील आहे. नो बॉल. नो बॉल, फ्रीड आहे. पुढचा चेंडू मूवचा चेंडू आहे.
आणि फ्रीजचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती परिडॉन इचलकरंजीचा. पहिला चेंडू बाहेर घालवायचा होता पण बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये. नीटचं टायमिंग खेचता आलं नाही परीला. परी बीट झालाय. मात्र चांगला फटका कर्पूर समाचार घेतला गेलाय. काय मारला गेलाय शॉट. फ्लॅट छक्का. नोबल हॉस्पिटल छक्का आलाय. पुन्हा एकदा उंच उडवायचा प्रयत्न. बॅटची कडा सरळ हातात. परी देखील जाईल. तिसऱ्या बॉल वरती बाहेर. समाधानने आतापर्यंत 3 कॅच घेतले. 5 बाद 14 अशी अवस्था आहे टीमची. आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती शुभम शिंदे ऑन स्ट्राईक असेल. समाधान परीट याला परत एकदा प्राइज आले 100 रुपयाचं. वरुण मिनेगर यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज. कॅच साठी 3 कॅच घेतलेत. चांगले घेतलेत आणि चांगल्या बॅटरचे घेतलेत. त्यामुळे 200 रुपयाचे प्राइज आले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 धावा आणि गडी गारद झालेत ते 5 गडी गारद झालेत. आता मात्र 30 चेंडू आणि धावा करायच्या त्या 72 72 धावा असं समीकरण आहे. मॅच थांबवायची नाही. बुवा सर जरा आवर्त घ्या. यानंतर अजून एक सामना आहे. आणि समाधान परीटसाठी पुन्हा एकदा प्राइज आले 100 रुपयाचं. माझ्या हातात कॅश आहे. मॅच झाल्यावर घेऊन जायचं आहे. आणि प्रेमळ गांजवे यांच्याकडून ते प्राइज आले 100 रुपयाचं. गोलंदाजी मार्कवरती सागर. चांगला चेंडू मधी टाकला होता. शॉट केला चेंडू थोडासा परंतु बॅटरला तिथे मिस केलं गेलं. आणि डॉट चेंडूची सांगता होती. या डॉट चेंडूने धावसंख्या स्थिर 14 धावा 5 गडी बाद 14 अशी अवस्था आहे टीमची. चांगला फटका त्यावरती 2 धावा डिक्लेअर मिळाल्या आहेत.
बॅटरला 2 धावा मिळाल्या आहेत या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 16 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. दिशाहीन बॉल होता, त्यावरती वाईड बॉल. एक अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडू झाले टगून. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न तिथे फसला गेलाय. पुन्हा एकदा खोललं गेलं. काय सागर गोलंदाजी करतोय. डॉक्टर सागर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू बनावा लागेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलग 2 चेंडू डॉट टाकले गेले. बीट झाला तिथे. सौरभ गायकवाड तिथे बीट झालाय. लाईन लेंथ चांगली धरली आहे सागरनी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच केला गेला. पुन्हा एकदा येथे मात्र समाधान परीट. पुन्हा एकदा कॅच घेतला गेला समाधान परीटने. माझ्याकडे जमा आहेत. प्रेमळ गांजवे यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचे प्राइज आले आपल्याला. समाधान परीट याच्यासाठी प्राइज आले. जावेद मुल्ला मॅन फ्रॉम कारंडेमळा इचलकरंजीचा स्टार खेळाडू. ते मात्र शॉर्ट पिच चेंडू थोडा वर आला, खेळून काढला हलक्या हाताने. त्यावरती सिंगल धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट झाले आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 18 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. 24 चेंडू धावा करायच्या आहेत 68. 68 धावा करायचे आहेत. 24 चेंडू आणि 68 धावांचं समीकरण. आणि आता गोलंदाजी मार्गवरती संकटकाळी मयूर माळी ऑन गोलंदाजी मार्ग. चांगला चेंडू. अतिशय चांगला चेंडू बनावा लागेल. स्लोवर गेला, फुलटॉस गेला, परंतु तेथे कोणती धाव मिळत नाहीये. डॉट चेंडू केला गेला पहिलाच. मयूर माळी गोलंदाजी मार्गवरती तयार. पुन्हा एकदा आता मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण होते आणि एकच धाव कंप्लीट झाली आहे. चांगला फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑन वरती खेळून काढलाय. एक धाव मिळाली आहे पुन्हा एकदा.
वाईट बॉलचा इशारा आलाय. दिशाहीन गोलंदाजी बयूर एक अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली आहे ती 21 धावा पूर्ण झाल्या आहेत टीमच्या. 21 अजून करायचे आहेत. 21 चेंडू 65 धावा. 21 चेंडू आणि 65 धावांचं समीकरण. स्ट्राईक वरती जावेद, मॅन ब्रॉम करंडेमळा. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. नो बॉल. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांना चुचूड आहे. अंपायरच्या निर्णयाची कोणी हुज्जत घालायची नाहीये. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. वॉल्सन स्पोर्ट्सचे ऑनर आदित्य ऑल्वेकर यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय.
मात्र इथे फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या कॅच घेतला गेलाय. फ्री हिट होता परंतु नॉट आउट असेल कारण फ्री हिट होता चेंडू. फ्री हिट असल्यामुळे नॉट आउट असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉक्टर खान. चांगला फटका तिथे फिल्डर परंतु कॅच मिस झालाय. सागर डॉक्टर सागर कडून कॅच मिस झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 23. 6 गडी बाद 23 अशी धावसंख्या आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 24 आणि आता 18 चेंडू. धावा करायच्या त्या 62 धावा. 62 रन्स. 18 बॉल्स 62 रन्स. 18 चेंडू आणि 62 धावा असं समीकरण आहे. हत्ती चौक बच्चन बॉयची ऑनर शुभम कित्तुरे यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती सागर. चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण होते आणि एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेड. आता मात्र स्ट्राईक असेल शुभम शिंदे या प्लेअरकडे स्ट्राईक आहे. शुभम ऑन स्ट्राईक असेल. षटकारांची आणि चौकारांची गरज आहे आता टीमला. शुभमच्या बॅट मधून येते का पाहायचंय. केला परंतु येथे शुभमच बाद झालाय. 7वा गडी कारद. 7वा गडी कारद झाला या टीमचा. 7 गडी बाद. धावसंख्या झाली ती 25. परत एकदा समाधान परीटला प्राइज आले 100 रुपयाचं. 300 रुपये जमा झालेत माझ्याकडे. प्रेमळ गांजवे यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं प्राइज आले. समाधान कदम याच्यावरती भरपूर प्रेम आहे. समाधान परीट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वाईट बॉलचा इशारा आला पंचांकडून. वाईट बॉल. नाही एकदा अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली होती 26 धावा. 7 गड्याच्या मोबदल्यात 26. 7 गडी बाद 26.
पुन्हा एकदा डॉट चेंडू. एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. शेवट चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्टेप चुकली आहे ती सागरची. डेड बॉल. आणि येथे 8वा गडी गारद झालाय. 8वा गडी गारद झालाय. 8 गडी बाद झालेत. धावसंख्या स्थिर. फटका फायनलच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. बॅटिंग साठी आलाय तो सिद्धू. चांगला फटका. लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. चांगला फटका. पुढे एकदा अक्का मध्ये खेळला चेंडू. किती धावा पाहावं लागेल. 1 धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने फारसा फरक पडत नाही या स्कोरबोर्ड वरती. धावसंख्या झाली ती 30 धावा 8 गड्याच्या मोबदल्यात. आणि आता करायचे आहेत 9 चेंडू 56 धावा. 9 चेंडू आणि 56 धावा. 9ला 9 षटकार मारले तरी 2 रन्स राहतातच. आणि एक तरी मला वाटतं गेलाय. एक तरी गेलाय. अजून 8 बाकी आहेत. 8 मारले तरी अजून 2 धावा बाकीच आहेत. आता मात्र 8 चेंडू धावा करायचे आहेत त्या 50. 8 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 50 धावा. मॅच थोडी खूप लांब गेलीये. रामचंद्र इन्फ्रा यांच्यापासून थोडी मॅच लांब गेली आता मात्र. औपचारिकता बाकी आहे या मॅचची. पॉइंट वरती खेळून काढला चेंडू. त्यावरती 1 धाव कंप्लीट. पुन्हा एकदा आणि शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे सिद्धू. सिद्धू ऑन स्ट्राईक असेल. चांगला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. त्याखाली फिल्डर परंतु कॅच मिस आणि चौकार देखील गेलाय.
नोबल हॉस्पिटल चौकार आत्ता आलाय, खूप वेळानंतर चौकार आलाय हा. आणि आता अंडरटेकर येणार आहे थोड्याच वेळात, 2 मिनिट थांबा.